ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। मालिकेमध्ये आता दोन धमाकेदार घटना घडणार आहेत। एक म्हणजे आता प्रियाचा खोटारडेपणा रविराजांच्या समोर आल्यामुळे रविराज आता जबरदस्त प्रियाला शिक्षा करणार आहेत। तर त्याचबरोबर आता प्रियाला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा, तिथे अर्जुन सायलीच्या विरोधात जे काही कटकारस्थानं केलेली असतात त्या पापांची शिक्षा मिळणार असते। प्रियावरती जबरदस्त असा प्राणघातक हल्ला होणार असतो, परंतु अचानकपणे प्रियाच्या अंगावरती असा प्राणघातक हल्ला नक्की केला कोणी, त्या व्यक्तीचं हल्ला करण्यामागचं कारण काय होतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रियाने अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा तिथे आता सुभेदारांच्या घरामध्ये खुलासा तर केलेला असतो, परंतु अर्जुन सायलीने जबरदस्त प्लॅनिंगनुसार आता ती फाईल वेळेवरती लपवल्यामुळे आणि प्रियाच्या हातात जी फाईल आहे ती फाईल बदलली गेलेली असल्यामुळे प्रिया तोंडावरती पडलेली असते। तर चिडलेल्या पूर्णाजीने आता रविराजांसमोरच प्रियाला सुभेदारांच्या घरात पाऊल न ठेवण्याची शिक्षा केलेली असते। तर प्रियाने आता रविराजांना खेचतच रविराजाने प्रियाला घरी आणलेलं असतं, तेव्हा रविराज आता खूप चिडलेले असतात। तर रविराज प्रियाला जा विचारतात, ते सांगतात की तन्वी मला एक सांग की तू नक्की एवढ्या मध्यरात्री सुभेदारांच्या घरामध्ये कशासाठी गेली होतीस, आणि पुन्हा ही काय म्हणाल्या, कसली फाईल, का वेळेसारखी वागतेस तू तर मला सांगून गेली होतीस ना की तू तर तुझी कोणती मैत्रीण अर्पिताकडे जाणार आहेस कुठल्या तरी प्रोजेक्टच्या निमित्ताने, मग तू सुभेदारांच्या घरामध्ये कशासाठी पोहोचलीस। तेव्हा आता प्रिया ततपप करायला लागते। तर त्यानंतर रविराज खूप चिडलेले असतात, ते सांगतात की तन्वी आतापर्यंत ना मी तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवला आहे, आतापर्यंत प्रत्येक गोष्ट तुला दिली आहे, तुझी आई तुझ्या जवळ नाही म्हणून मला असं वाटतं की बापाचं प्रेम आईचं प्रेम दोन्हीही देण्यात मी कधी तुझ्यासाठी कमी पडू नये, आणि तू मात्र माझ्याशी फक्त आणि फक्त खोटेपणाच करतेस, का असं वागलीस। तेव्हा आता प्रिया रविराजांसमोर नाटक करते, ती सांगते की बाबा मला माफ करा, माझं इंटेन्शन ते नव्हतं हो, परंतु माझ्या बोलण्यावरती कोणीच का विश्वास ठेवत नाही आहे। मी ती फाईल आणली होती, त्या फाईलमध्ये अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचेच पेपर होते बाबा। त्यावरती परत रविराजांच्या डोक्यात तिडक जाते आणि रविराज सांगतात की बस कर तन्वी, आतापर्यंत ना मी तुझ्यावरती विश्वास ठेवला याचा खूप गैरफायदा घेतला आहेस तू, परंतु आतापासून नाही, आणि पुन्हाही तर तुला शिक्षा दिलीच आहे, यापेक्षा वेगळी शिक्षा मी काय देणार आहे। मला मान्य आहे की अर्जुनचं तुझ्यावरती प्रेम नव्हतं, त्याचं सायलीवरती प्रेम होतं म्हणून त्याने तिच्याशी लग्न केलं, परंतु आता बस ना, किती दिवस अर्जुनच्या पाठीमागे लागणार आहे। कुठला तो कोण सनी, त्याच्या सोबत लग्न करण्याची तू स्वप्न पाहिलीस, परंतु तोही तसाच विश्वासघातकी निघाला। तू तन्वी काळजी नको ना करूस, अगं विपुलसारखा किती छान मुलगा मी तुझ्यासाठी आणला होता ना, परंतु तू सगळं काही बिघडवून टाकलंस। नाही, आता ना मला तुला सरळ करावंच लागेल, आणि ही गोष्ट फक्त एकाच कारणाने घडू शकते, ते म्हणजे तुझं लग्न लावून दिल्यानंतर। तेव्हा आता प्रिया जबरदस्त अडकलेली असते। तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता साक्षीने प्रियाला फोन केलेला असतो। साक्षी विचारते की प्रिया काय झालं, रात्री तर मोठ्या तोऱ्याने सांगत होतीस ना की अर्जुनच्या ऑफिसमधून फाईल गायब करणार आहेस म्हणून, मग आत्ता काय झालं। आत्ताच्या आत्ता ती फाईल तुझ्याकडे असेल तर ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन घरी ये। साक्षी आता तडकपणे फोन ठेवून देते। प्रिया काही बोलणार इतकेच साक्षीने फोन ठेवून दिल्यामुळे आता प्रिया खूप चिडते आणि सांगते की ह्या साक्षीला काय जातं इथे सांगायला, ती आणि ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल या सगळ्यामध्ये ना मी अडकले आहे। एकतर त्या म्हातारीने आता सुभेदारांच्या घरामध्ये न येण्याची सक्ती केली आहे, आणि वरून हा महिपत शिकरे हा तर माझ्या डोक्यावरती सतत बंदूक धरूनच असतो। तर त्यानंतर आता प्रिया तिकडे साक्षीच्या घरी गेलेली असते। तर साक्षी आता प्रियाला विचारते की काय झालं, कॉन्ट्रॅक्टची फाईल तुला मिळाली का। तेव्हा आता प्रिया सांगते की साक्षी काय आहे ना, मला कॉन्ट्रॅक्टची फाईल मिळाली होती अगं, परंतु ती ना कशी बदलली गेली हे मला कळलं नाही। त्यावरती आता साक्षी चिडते आणि प्रियाला सांगते की हे बघ प्रिया, माझ्याशी असं वाकड्यात आणि कोड्यात अजिबात बोलायचं नाही, जे आहे ते खरं खरं सांग। तेव्हा आता प्रियाला ती सांगते की तुला पैसे हवे असतील तर ते तुझ्या तोंडावर मारते, परंतु ती फाईल मला हवी आहे। त्या अर्जुनची एक अशी नस माझ्या ताब्यात येणार आहे ना ती फाईल मिळाल्यानंतर, की त्याचा वापर मी कधीही कुठेही आणि कसाही करू शकते। तेव्हा आता प्रिया सांगते की तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते मी,
अगं मी अर्जुनच्या ऑफिसच्या चाव्या मिळवलेल्या सुद्धा होत्या. अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन ती फाईल गायबही केली होती. परंतु सुभेदारांच्या घरामध्ये जेव्हा ती फाईल मी म्हातारीच्या समोर घेऊन गेले, अचानक तिथे काय घडलं मला कळलंच नाही. आणि ती फाईल कशी बदलली गेली हे सुद्धा मला समजलं नाही. त्यावर ते आता नागराज हसतो आणि प्रियाला सांगतो की तू डोक्यावर तर पडलेली नाही आहेस ना? नाही म्हणजे एखाद्या लहान मुलाने जर असं सांगितलं असतं ना की फाईल बदलली गेली, ती कुठे कशी गायब झाली, कुठेतरी पडली, तर आम्ही विश्वास ठेवला असतं. परंतु तुझ्या मूर्खपणाचा तर कहरच झाला आहे. त्यावर ते आता प्रिया सांगते की तुम्ही ना आता शांत बसा. एकतर त्या रविराज किल्लेदाराने मला ऑलरेडी लग्नाच्या बेडीत अडकवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यातून त्या म्हातारीने आता सुभेदारांच्या घरात कधीच पाऊल न ठेवण्याची सक्ती केली आहे. त्यावर ते आता महिपत सांगतोय, तुला माझ्या पोरीनं जे काम सांगितलं होतं ना ते केलं आहे का ते सांग फक्त. त्यावरती प्रिया सांगते, तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला कळत नाही आहे का? एकतर मी त्या गोरेबाईंकडून आता अर्जुनच्या चाव्यांचे ठसे मिळवले होते. त्यानंतर चाव्या त्या मी बनवूनही घेतल्या. त्यानंतर मध्यरात्री संध्याकाळी मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेली होते, ती फाईल मिळवली होती. परंतु अचानक मध्ये असं काय झालं मला कळलं नाही आणि ती फाईल गायब झाली माझ्या हातून. त्यावर त्यात आता तिघेही हसायला लागतात. प्रिया खूप चिडलेली असते. तर प्रियाला आता महिपत सांगतो की काय खेळ खेळायलीस का आमच्यासोबत? महिपत आता खूप चिडलेला असतो. तो उठतो आणि प्रियाला सांगायला लागतो की आतापर्यंत तुला खूप सारे पैसे आम्ही दिले आहेत आणि त्याच्या मानाने तू एक कामही आमचं धड केलेलं नाही आहे. तुला माहिती आहे ना मी तुला कधीही गायब करू शकतो. त्यावर आता प्रिया इतकी भडकलेली असते की ती महिपतीलाच धमकी देते. ती सांगते की ओ तुम्ही मला गायब करणार आहात? हा नागोबा तर काही करू शकला नाही, मग आता तुम्ही करणार आहात का? हे बघा तुमची खूप मोठी बातम्यांची डायरी माझ्याकडे आहे बरं का. काय आहे ना की साक्षीनेच तो विलासचा खून केला होता हेही मला चांगलंच माहिती आहे. आणि त्यानंतर तुम्ही जेवढे काही गुन्हे एकत्र मिळून केले आहेत ना, सायलीवरती जो हल्ला केला, हे सगळं काय आहे ना ते मी जाऊन अर्जुनला सांगेन. त्यामुळे उगाच माझ्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्नही करायचा नाही. मी करते ना प्रयत्न, केलाही होता. ती फाईल कशी गायब झाली मला कळलं नाही. आणि आता जर तुम्ही आता धमक्या वगैरे द्यायला लागलात ना मला, तर मी खरं सांगते आम्ही त्या रविराज किल्लेदाराला आणि अर्जुनला सगळं काही खरं सांगून टाकेन. त्यानंतर त्यातून कसं सुटायचं ते तुमचं तुम्ही बघा. असं म्हणून आता प्रियाच तेथून निघून जाते. तर ते आता महिपती सांगतो की नागराज सेठ काय होतं हे? ही पोरगी तर आता आपल्याच नसा दाबायला निघाली आहे की. हिला ना आता आपण काय करू शकतो हे लवकरात लवकर दाखवायला हवं आहे. त्यावर ते आता आज साक्षी महिपतीला सांगते की हो अण्णा, ही प्रिया ना आता जास्तच उड्या मारायला लागले, जास्त टिवटिव करायला लागले. हिला वाटायला लागलं आहे की आता आपल्या विरोधात हिच्याकडे सगळे काही माहिती आहे म्हटल्यानंतर त्या माहितीचा कसाही वापर करून ती आपल्यावरती दबाव आणू शकते. अण्णा तुम्हाला जे काही करायचे ते करा, परंतु या प्रियाचं ना लवकरात लवकर तोंड बंद करून टाका. तेव्हा आता महिपती त्याच्या माणसाला फोन करतो. तर त्याच्या माणसाला आता प्रियाला घाबरवण्यासाठी सांगतो. तो सांगतो की फक्त आता त्या प्रियावरती हल्ला करायचा आहे आणि त्यानंतर तिला घाबरवायचं आहे. मला फक्त हेच दाखवून द्यायचं आहे की हा महिपती शिकरे तिच्याच घरात जाऊन तिच्याचसोबत काही करू शकतो. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर इकडे महिपतीचा गुंड कामाला लागलेला असतो. तर महिपतीचा गुंड आता सांगितलेल्यानुसार हा रविराज किल्लेदाराच्या घरीही पोहोचतो. नागराज आता त्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये त्याची मदत करतो. तर इकडे आता मोठ्या तोरेने प्रियाने महिपती साक्षीसारख्या गुंडांना धमकी तर देऊन आलेली असते, परंतु प्रिया स्वतःच खूप घाबरून गेलेली असते. प्रिया विचार करते की त्या महिपती, नागोबा आणि त्या साक्षीला मी जरी धमकी दिली असली ना तरी ती खूप वाईट माणसं आहे. त्यांनी त्या सायलीला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी अर्जुनला अडकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. ती दिसते तशी चांगली तरी माणसं नाही आहेत. मी आता मोठ्या तोऱ्याने तिथे सांगून आले आहे, त्यांना धमकी दिली आहे, परंतु ती लोक इतकी भयंकर आहेत ना की माझ्यावरती काहीही हल्ला करू शकतात किंवा माझा जीवसुद्धा घेऊ शकतात. नाही असं व्हायला नको. मी उद्याच जाते आणि साक्षीची माफी मागून त्या अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्टचं नक्की काय करायचं आणि त्या अर्जुनच्या विरोधात पुरावे शोधून आता साक्षीच्या समोर कसे घेऊन यायचे याचा विचार करत असते प्रिया. इतक्यात आता तिथे खिडकीमध्ये कोणीतरी आल्याचा प्रियाला भास होतो. तर पाठीमागून खिडकीमध्ये महिपतीने पाठवलेला तोच गुंड असतो, ज्याला की नागराज मदत करत असतो. फक्त प्रियाला त्यांना घाबरवायचं असतं की ज्या प्रियाने आता महिपती साक्षीसारख्या गुंडांना धमकी देऊन स्वतःच पंगा ओढवून घेतलेला असतो. तर त्यानंतर प्रिया आता खिडकीमध्ये जाते आणि पाहायला लागते इकडे तिकडे कोणी आहे का.
इतक्यात आता नागराजने मदत केल्यानुसार तो गुंड परत आता नागराजच्या खोलीच्या खिडकीतून आतमध्ये येतो आणि त्यानंतर डायरेक्ट प्रियावरती हल्ला करतो. प्रियाचं तोंड दाबून धरतो. प्रिया कशीबशी आता त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते, परंतु प्रियाची शक्ती त्याच्या पुढे कमी पडते. तर त्यानंतर तो गुंड आता धडकन प्रियाला बेडवरती फेकून देतो आणि उशीने त्याचं तोंड दाबायला लागलेला असतो. प्रियाच्या तोंडावरती आता त्याने उशी ठेवून तिचा जीव घेण्याचा फक्त एक प्रयत्न केलेला असतो. तर त्यानंतर मध्यस्थी करत आता तिथे नागराज येतो आणि नागराज कोण आहे असं म्हटल्यानंतर तो गुंड आता पटकन तिथून नागराजला धडकतो, त्याला जोरदार ढकलतो आणि तिथून पळून निघून जातो. इतक्यात आता प्रिया खूप घाबरलेली असते. तर नागराज उगाच नाटकं करायला लागतो. तिला विचारतो की अगं प्रिया, तू बरी आहेस ना? कोण होता तो गुंड? नक्की काय चाललंय? तू आरडाओरडा का केला नाहीस? त्यावरती आता प्रिया सांगते की मलाही माहीत नाही आहे तो कोण आहे. इतक्यात आता साक्षीचा प्रियाला फोन गेलेला असतो. तेव्हा आता साक्षी सांगते की काय झालं प्रिया? ही तर फक्त एक झलक होती. तू जर आता आमच्या विरोधात जाऊन त्या रविराज किल्लेदार आणि अर्जुनच्या बाजूने होऊन जर कोर्टात खरी साक्ष देण्याचा प्रयत्न केला ना, ही फक्त झलक दाखवली आहे. हा ट्रेलर आहे तुझ्यासाठी. असाच मी तुझ्या घरात माणसं पाठवून तुझा जीव घेऊ शकते, एवढं लक्षात ठेव. तर आता साक्षीने हा प्राणघातक हल्ला घडवून आणल्याचं प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. हे सगळं काही आता महिपत, साक्षी आणि नागराज या तिघांनी प्रियाला घाबरवण्यासाठी केलेलं असतं की जेणेकरून आता प्रियाने अर्जुन रविराज समोर तोंड उघडून सत्य बोलू नये. तर आता प्रिया परत एका नव्या सुरुवात करत अर्जुन सायलीच्या मागे हात धुवून लागणार का आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्ट फाईल मिळून आता अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर येणार का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे.